राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने ही योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी या रकमेची वाढ करून ती 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन दिलं होतं। पण आता मंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे नवी लाडकी बहीण योजनेबाबत चर्चा रंगली आहे। पाहुयात नेमकं काय आहे प्रकरण। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण आला आहे। खुद वनमंत्री गणेश नाईक यांनीच याची कबुली विधान परिषदेत दिल्याने सरकारची खरी स्थिती समोर आली आहे। राज्य सरकारने गेल्या वर्षभरात अनेक प्रकल्प सुरू केले असून त्यामध्ये या योजनेलाही मान्यता देण्यात आली। मात्र या योजनेमुळे अन्य खात्यांवर ताण निर्माण होण्याची परिस्थिती गणेश नाईक यांनी मांडली। मात्र ही योजना बंद होणार नाही अशी ही सारवासारव गणेश नाईक यांनी नंतर केली। सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे जंगलातील धनगरवाडे आणि आदिवासी पाड्यांच्या समस्या मांडल्या। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी, गगनबावड्या या भागात अनेक धनगरवाडे जंगल परिसरात असल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी त्यांनी एका रुग्णाला 3 किलोमीटर खांद्यावर उचलून नेण्याची वेळ आल्याची बाब सभागृहासमोर मांडली। यावर उत्तर देताना मंत्री गणेश नाईक यांनी वनक्षेत्रातील वाड्या वस्त्यांच्या स्थलांतरासाठी निधी उपलब्ध केला जाईल। त्याचप्रमाणे भविष्यात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी विशेषतः व्याघ्र प्रकल्प परिसरातून मानवी वस्त्या दूर ठेवण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। पुढे उत्तर देताना गणेश नाईक यांनी सांगितले की फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र हे कॉर्पोरेशन सुरू केल्यापासून ही सागाची लागवड केलेली आहे। कापण्यासाठी उपलब्ध असलेली सागाची संपत्ती 12,000 कोटीची आहे। राज्य शासनाने विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून आणले, त्याच्यात लाडकी बहीण योजना स्वीकारली। लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यांवर अन्याय होत असल्याची परिस्थिती आहे, परंतु असे असले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय। पाहुयात गणेश नाईक काय म्हणाले ते। अध्यक्ष महोदय, काल विधान सभागृहामध्ये अर्धा तास चर्चेच्या अनुषंगाने मी काही माहिती सभागृहात दिली। वन विभागाच्या अंतर्गत जेव्हापासून FDCM फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ही कॉर्पोरेशन सुरू झाल्यापासून जी सागाची लागवड केलेली आहे ती साग आज कापण्यासाठी उपलब्ध असलेली संपत्ती 12,000 कोटीची आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनानं विविध प्रकल्प गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली। जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ती योजना बंद होणार नाही। परंतु मी त्या ठिकाणी आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की या 12,000 कोटीची संपत्तीच्या अगेन्स्ट एखाद्या बँकेकडून 6,000 कोटी रुपये आपण कर्ज घ्या आणि थिनिंग करण्याच्या परिस्थितीमध्ये जी लाकडं येतात ती लाकडं विकून त्याचा व्याज निश्चितपणे दिला जाऊ शकेल। म्हणजे 6,000 कोटी जर काय उपलब्ध झाले तर या वन खात्याच्या हिरवी डोंगर, सप्तरंगाचे रस्ते, सुगंधी रस्ते, त्याचबरोबर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे असलेले एकूण पगार म्हणजे टेम्पररी ठोक पगार अशा प्रकारची कुठलीही संज्ञा न ठेवता बेसिक DA अलाउन्सेस या सर्व स्तरावर त्यांना परिपूर्ण जीवन जगण्याची भूमिका निर्माण करावी। मंत्री गणेश नाईक यांच्या या विधानावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। ही योजना राहण्यासाठी आम्ही सरकारला सहकार्य केलं अशी भावना यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली। पाहुयात मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले ते। लाडकी बहीण योजना ही विधानसभेच्या टायमाला सुरू केलेली योजना आहे। जेव्हा एखादा मुख्यमंत्री घोषणा करतो त्या टायमाला त्याच्यासाठी असलेला निधी कसा प्राप्त करायचा तर त्याच्यामुळे इतर सगळ्याच विभागाला थोडा कटा बसलेला आहे। मी सर्वात प्रथम बोललो तो सामाजिक न्याय विभागाचा निधी जातो वर्ग होतोय आणि हे दर महिन्याला जे काही द्यावं लागतात तर ते देणं कंपल्सरी आहे। मग एखादी योजना जर राबवायची असेल मग त्याला निधी कोणत्या खात्यातून घ्यायचा, कसा घ्यायचा हा प्रश्न असल्यामुळं आम्ही सुद्धा त्याच्यातून 2 पावलं मागे येऊन ही योजना चालू राहण्यासाठी सरकारला निश्चित सहकार्य केलेलं आहे। आणि मला वाटतं ती योजना कायमस्वरूप चालू राहावी म्हणून काही जे काही विकासाची योजना आहेत त्याच्यावर निश्चितच ब्रेक लागलाय हे जरी मान्य असलं परंतु हे काही दिवसापुरतं आहे।
काही दिवसानंतर हा ब्रेक सुद्धा निघले. सध्या तरी सरकारकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होत राहतील अशीच अपेक्षा आहे. मात्र 2100 रुपयांची वाढ कधीपासून लागू होणार याबाबत अजूनही स्पष्टता दिलेली नाहीये. या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो महिलांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. योजना कायम राहणार की त्यात काही बदल होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. तोपर्यंत लाडकी बहीण योजनेबाबतची चर्चा आणि अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.